पीएमपीएलच्या 2 मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे जे 2 मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहे यांना 2024 मध्ये स्वारगेट परिवहन महामंडळामध्ये हायर करण्यात आलं होतं आणि ह्या दोघांचं काम जे आहे हे पीएमपीएलच्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत म्हणजे जसं की त्यांची डिजिटल मोबाईल ॲप आहे किंवा आता रिसेंटली जे पीएमपीएलमध्ये स्कॅनर चालू केलं होतं म्हणजे आपल्याला ऑनलाईन तिकीट काढता येत असेल, हे 2-3 कामं जे आहेत पीएमपीएलचे हे करण्यासाठी ठेवलेलं होतं. राजन लिंगायत आणि गौरव कुलकर्णी हे या 2 एम्प्लॉईजचे नावं होते, परंतु 1 वर्ष काम केल्यानंतर जे पीएमपीएलचे काही म्हणजे बाकीचे जे लोक आहेत तर त्यांना यांच्यावर जरा डाऊट येत होता, कारण की जे कामं यांच्या हातात दिलेले होते ते पूर्णपणे व्यवस्थित होत नव्हते. म्हणजे कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये काहीतरी अडथळा येणे किंवा ती गोष्ट स्पेसिफिक व्यवस्थित न चालणे. जेव्हा त्यांची व्यवस्थित इन्क्वायरी करण्यात आली त्यानंतर या सगळ्यांना असं कळालं की हे जे 2 जण होते म्हणजे राजन आणि गौरव या दोघांनाही या फील्ड रिलेटेड कोणतंही नॉलेज नव्हतं आणि त्यांना कोणत्याही गोष्टीचं नॉलेज नव्हतं आणि त्यांना कोणताही एक्सपिरियन्स नव्हता या गोष्टीचा आणि त्यांना म्हणजे हे जे काही गोष्टी चालू आहेत त्यांचं काही माहीतच नसल्यामुळे त्यांच्याकडूनच सगळ्या चुक्या होत होत्या. पण सध्या हे सगळं झाल्यानंतर जेव्हा पीएमपीला कळालं त्यानंतर त्यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये आहे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. यांच्यावर आता एफआयआर झालेली आहे, पोलीस यांची पुढची कारवाई पण करत आहेत. परंतु सध्या प्रश्न असा उपस्थित होत आहे की पीएमपी कोणताही व्यक्ती जर त्यांना आपल्याकडे जॉबसाठी किंवा एक एम्प्लॉय म्हणून जर ते घेत असतील तर ते त्यांचं शिक्षण बघत नाही का ते त्यांचे जे मागचे एक्सपिरियन्स आहेत किंवा त्यांची कोणत्या गोष्टीमध्ये एक्सपर्टीज आहे हे बघत नाहीत का? म्हणजे ही जी घटना आता घडलेली आहे स्वारगेट परिसरामध्ये ही सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह जो आहे हा पीएमपी डिपार्टमेंटवर होता. आता या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी मृदुला नारळ.